नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची खातेवाटपावर खलबत। आज किंवा उद्या खातेवाटपाची शक्यता। कुणाला कोणतं खातं मिळणार, राज्याचं लक्ष। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देणार, तर बोगस औषधांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। विधान भवन परिसरात आंदोलन। शरद पवार बीड आणि परभणी दौऱ्यावर। बीडच्या मस्साजोगमध्ये हत्या झालेल्या सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या नातेवाईकांचं सांत्वन करणार। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून बेड्या। आज कोर्टात हजर करणार। शुक्लाची पत्नी गीतासह आणखी 4 जणांनाही अटक। नववर्ष आणि 31 आधीच क्लबमधील दारू आणि खाद्यपदार्थ महागणार। विधान परिषदेत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर। क्लबच्या बिलांवर लागणार जीएसटी आणि वॅट। मुंबईतील बस सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेकडून निधी मिळणार नाही। बस सेवेसाठी सरकारकडून निधी मागा। मुंबई पालिकेचा बेस्टला अजब फतवा। मुंबई मनपाचा बेस्टला फतवा। अकोल्यातील शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र थांबेना। जिल्ह्यात वर्षभरात 154 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, तर गेल्या 24 वर्षात अकोला जिल्ह्यात 3102 शेतकऱ्यांची आत्महत्या। मुंबईतील बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाकडून समिती स्थापन। नेव्हल क्राफ्टच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। चौकशीतून उघड। कुलाबा पोलिसांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। बीड, नांदेड, धाराशिव नंतर बोगस औषधांचं लोण आता बुलढाण्यात। 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। अन्न व औषध प्रशासनाची कडक कारवाई। आरोपींची चौकशी सुरू।